नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या लाडक्या किचनमध्ये आपलं खूप 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 स्वागत. आज आपण बनवतो आहे ही तरोट्याची भाजी आहे. काल आपण फांजीची भाजी बनवली होती, आज ही तरोट्याची भाजी आहे. आम्ही काल मार्केटला गेलो होतो तर खूप छान कोडी कोडी भाजी होती तिथे. आणि या मोसममध्ये ह्या भाज्या खायला पाहिजे. आता तसं म्हटलं तर याला रानमेवाही म्हणतात. खूप छान भाज्या असतात ही भाजी आता आपण 2 वेळा पाण्यातून धुवून घेऊ. नंतर हे आपलं उकळलेलं पाणी आहे, आपण मिठाच्या पाण्यामधनं ती काढून घेऊ. त्याला लागणारं साहित्य बघून घेऊ. अगदी सरळ साधं आपल्याला जे घरात आहे तेच साहित्य पाहिजे. आता ही मोहरी, जिरं, हळद, ही जिरेपूड आहे, तिखट, मीठ आणि ह्या 3-4 तुकडे आपण लाल मिरच्यांचे घेतलेले आहे. ह्या भाजीला एकच आहे की याला भरपूर कांदा लागतो. कांदा घेतलेला आहे. आपलं तेल आपण गरम करायला टाकलेलं आहे. हे आपलं पाणी आहे गरम केलेलं. आधी आपण 2 पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घेतली. आता ह्या पाण्यात थोडंसं मीठ घालू, थोडी हळद टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा ही भाजी यामध्ये गरम पाण्यामध्ये घालू. भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती घट्ट पिळून घ्यायची. तोपर्यंत आपला कांदा होईल. आपलं तेल तापलेलं आहे. आता त्यामध्ये आपण पहिले मोहरी घालू. मोहरी छान तळतळायला लागली की जिरं घातलं. नंतर आपल्याला लागला तेवढा आपण कांदा घालून घेऊ. मी सुरुवातीलाच म्हटलं या भाजीला कांदा खूप लागतो म्हणून. कांदा छान होस तर आपण आपली भाजी घट्ट पिळून घेऊ. यातच मी लाल मिरच्यांचे तुकडे टाकलेला, कोरड्या लाल मिरच्यांचे छान लागतात. ही भाजी अशीच फोडणी द्यायची आपल्याला. यामध्ये काही म्हणजे कापून वगैरे नाही घ्यायची भाजी, अशीच फोडणी द्यायची आहे. आणि तुम्हाला सांगते काय कमाल लागते ही भाजी. यासोबत शिळी भाकरी असली तर विचारायलाच नको. आपल्याकडे आहे शिळी भाकरी, आपण तीच घेऊ खायला भाजी झाल्यानंतर. कांदा छान गुलाबी होत आहे आपला. आता आपण यात हळद घालू. तिखट साधारण मी 3 चमचे टाकत आहे तिखट. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तिखट घाला. थोडीशी जिरेपूड घालते. आता आपण ही भाजी करतो आहे, सोबत आपल्याकडे शिळी भाकरी आहे. त्यामुळे काय झालं, थोडासा बेत वाढला आपला. आपण आता भोपळ्याची कतलीसुद्धा करत आहे ही भाजी झाल्यानंतर. तरोट्याची भाजी टाकलेली आहे आपण कांद्यामध्ये होऊन राहिली. आता चवीपुरतं मीठ घालू थोडं.
आपली तरोठ्याची भाजी रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण करू भोपळ्याची कतली आणि शिळी भाकरी. आता आपल्या भोपळ्याच्या कतलीसाठी आपण हा भोपळा घेतलेला आहे. हा धुवून त्याची साल काढून कापून घेतलेला आहे. याला लागणारं साहित्य: जिरे, मोहरी, हळद, जिरेपूड, धनेपूड आणि हे तिखट आहे. हा हिरवी मिरची, लसूण, अद्रक, सांबार याची पेस्ट आहे. आणि हे मीठ. हे ताक आहे. यात आपण बेसन कालवून घेऊ. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आपण पहिले यात मोहरी टाकू. मोहरी, जिरं, कांदा घालू. कांदा होत आलेला आहे. हे आपण हिरवी मिरचीची पेस्ट घालू. हळद घालते. जिरे पूड घालते. हे थोडं तिखट, कारण आपण हिरवी मिरचीची पेस्ट भरपूर घातलेली आहे. भोपळा घालून घे. मीठ घालून घे. झाकण ठेवून 5 मिनिट ठेवू. आपला भोपळा होतो तोपर्यंत आपण यामध्ये 1 चमचा बेसन घालून घेऊ. वेळ आहे थोडा व्हायला. भोपळा छान शिजतोय. 5 मिनिट लागतील आणखी. आता आपण एकदा चेक करून घेऊ शिजलं का छान. आता आपला भोपळा छान शिजलेला आहे. या ताकामध्ये जे आपण बेसन घातलेलं होतं ते यात सोडून देऊ. यात थोडं पाणी घालते भांड्यामध्ये. आपल्या कतलीला छान उकळी आलेली आहे. आता त्यात ही कोथिंबीर घालू आपण. बघू शकता तुम्ही झालेली आहे. आता आपलं ताट रेडी आहे जेवणाकरता. ही आपली तरोट्याची भाजी, ही कतली भोपळ्याची, छान हाताने फोडून घेतलेला कांदा, ही शिळी भाकरी आहे, हिरव्या मिरच्यांचा ठेचा. तुम्ही पण करून बघा, छान वाटतं.